सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मेहकर लोणार ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी नेते पांडुरंग पाटील। पालकमंत्र्यांशी प्रलंबित विमे व रखडलेल्या अनुदानावरही चर्चा। जून व जुलै महिन्यामध्ये जिल्हास्तरीय मेहकर व लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतजमिनी खरडून गेल्या। तसेच अनेक भागांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्यांदा शेती पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। परिणामी पेरणीची वेळ चुकल्याने आता सरासरी उत्पन्नात प्रचंड घट येणार आहे। तेव्हा सदर 2 तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली। बुलढाणा शासकीय विश्रामगृह येथे पांडुरंग पाटील यांनी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांशी अनेक विषयांवर चर्चा केली। यामध्ये रखडलेले विमे तसेच एलो, मोझॅक किंवा डिसीज या अंतर्गत रिजेक्ट केलेले सर्व शेतकरी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंजूर करण्याचे आदेश देऊनही आज मेहकर तालुक्यासहित जिल्ह्यातील 1,49,000 शेतकरी रिजेक्ट केल्या गेलेले आहेत। त्यावेळच्या आदेशाचे पत्र तसेच आजची विमा कंपनीची आकडेवारी दाखवत पाटील यांनी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला। यावर पालकमंत्र्यांनी सदर पत्र व निवेदनाची विशेष नोंद घेऊन लवकरच कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे विषय मांडून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पांडुरंग पाटील यांना दिले। सोबतच अनेक दिवसांचे रखडलेले तुषार ठिबक व फळबागेचे अनुदान ही समस्या सुद्धा उपस्थित करण्यात आली। सर्व विषयांवर लवकरच योग्य कारवाईतून उत्तर देण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आश्वासन दिले। यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे, मेहकर तालुका कार्यकारिणी सदस्य भारत दांदडे, रमेश चंदखोरे, माजी सरपंच दीपक शिंदे, आशिष आंबेडकर, मिलिंद खंदारे, विवेक बाजड, दिलीप जाधव, हर्षल गिर्हे आदींसहित तालुका व जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते। पालकमंत्र्यांच्या वागणुकीवर पाटील यांनी समाधान व्यक्त केले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।